नमस्कार. आज मी बनवत आहे फणसाची बिर्याणी. याकरता थोडीशी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. 3 मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून ठेवलेले आहेत. ह्या कांद्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत कांदे आपण फ्राय करत आहोत तेव्हापर्यंत आपल्याला एक बिर्याणी मसाला बनवून घ्यायचा आहे. आपल्याकडे जे खडे मसाले आहेत, दालचिनी, छोटी मोठी वेलची, लवंग, काळी मिरी, जायपत्री, साधं जिरं, शहाजिरं आणि थोडीशी एक पाव इंचीचा तुकडा आपल्याला जायफळाचा आपल्याला रोस्ट करून घ्यायचा 1 मिनिटभर आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. कांदे आपले तळून झालेले आहेत. उरलेलं तेल आपण बिर्याणी करता वापरणार आहोत. इथे मी 500 ग्राम फणस घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी दही घातलेलं आहे. हे वजनाला 100 ग्राम आहे. यामध्ये आता जो तळून ठेवलेला कांदा आहे तो कांदा मी इथे घातलेला आहे आणि थोडंसं गार्निशिंगला वाचवून ठेवलेलं आहे. सांबार, पुदिना आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून इथे घालत आहे. 1 ते 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट इथे घालायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि जो आपण बिर्याणी मसाला बनवून ठेवलेला आहे तो इथे 1 ते 1.5 टेबलस्पून मी घालत आहे. तुम्ही याऐवजी जो रेडीमेड मसाला मिळतो बिर्याणीचा तोही इथे वापरू शकता. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. आणि तळलेलं जे तेल आहे ते 2 टेबलस्पून यामध्ये घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपल्याला अर्धा ते 1 तास मुरवत ठेवायचं आहे. वेळ जर नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ठेवायचं आहे. मी याला बाजूला ठेवत आहे. आणि 500 ग्राम फणसाला मी 400 ग्राम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपण कुठलाही घेऊ शकतो पण तो जुना पाहिजे. मी 400 ग्राम तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती राईस आहे. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. यालाही आपल्याला 25 ते 30 मिनिट भिजत ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. एक जाडबुडाचा मी गंज घेत आहे. त्यामध्ये 5 टेबलस्पून मी ऑइल घालत आहे. हे आपलं जे कांदा तळलेलं तेल आहे तेच मी इथे वापरत आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी 1 तेजपत्ता घालत आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून इथे घालत आहे. कांद्याला आपल्याला ब्राऊन होतपर्यंत छान तळून घ्यायचं आहे. कांदा ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये आलं, लसूण, पुदिना आणि सांबाराचं वाटण 1 ते 1.5 टेबलस्पून मी इथे घालत आहे. याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता इथे ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने पावडर आणि 1 टेबलस्पून मी इथे बिर्याणी मसाला घालत आहे. याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून मी इथे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. ती फक्त रंगाकरता आहे. मसाल्याचं जे पाणी आहे ते मी थोडंसं घालत आहे. मसाला आपला शिजलेला आहे. आता यामध्ये मी जो मॅरिनेट केलेलं आपलं फणसाचं मिश्रण आहे ते इथे घालायचं आहे. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे मॅरिनेट केलेलं जे भांडं आहे त्या भांड्याला मसाला लागलेला आहे त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे आणि ते सगळं फिरवून मी यामध्ये घालत आहे. ह्या वेळेला गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा आहे. आणि आता गॅस कमी करून झाकून आपल्याला ह्या फणसाला मंद आचेवर 80% शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे. 2 टेबलस्पून तूप मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅस कमी करून मी ह्या भाजीला शिजवायला ठेवत आहे. साईडला मी तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात सगळे खडे मसाले घातले आहेत. त्यासोबत हिरवी मिरचीही मी कट करून घातलेली आहे. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला नेहमी भात करताना आपण जेवढं घालतो त्यापेक्षा आपल्याला दुप्पट घालायचं आहे. 2 टेबलस्पून इथे ऑइल घालत आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. साईडला मी एकदा भाजी चेक करत आहे. आता ह्या भाजीमध्ये पाणी मी अर्धा ग्लास घालून शिजवून घेत आहे. पाणीही आपलं छान बॉईल झालेलं आहे. ह्या पाण्याला मी 2 ते 3 मिनिट छान उकळून घेत आहे. म्हणजे मसाल्याचे पूर्ण फ्लेवर त्या पाण्याला येऊन जातात. आणि आता हे मसाले मी पूर्ण काढून घेत आहे. कारण हे दाताखाली आले तर मला बिलकुल चांगले वाटत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता. मसाले मी काढून घेतलेले आहे आणि आता यामध्ये 1 लिंबाचा रस पिळून घेत आहे. आणि जे तांदूळ आपण धुवून ठेवले त्यातलं पाणी काढून तो तांदूळ मी इथे घातला आहे. गॅसचा फ्लेम आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि तांदळाला एकदा फिरवून एक छान उकळी आणून घ्यायची आहे. तांदूळ आपल्याला 3 ते 4 मिनिट मोठ्या फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे. 80% आपला तांदूळ शिजला पाहिजे. हाताने दाबून बघते तर थोडीशी कणी बाकी आहे किंवा आपण खाऊन बघायचा.
तांदूळ अगदी व्यवस्थित कुक झाला पाहिजे. ओव्हर कुक जर झाला तर आपली बिर्याणीची खिचडीच होऊन जाणार आहे. तांदळाला मी काढून घेतलं आहे एका पसरट प्लेटमध्ये आणि आता ह्या गरम तांदळावरच मी 2 टेबलस्पून तूप घालत आहे आणि याला मिक्स करून घेत आहे. गरम याच्यावर तूप घातल्याने तूप सगळीकडे व्यवस्थितरित्या पसरलं जातं. भाजी ही आपली तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता यातलं अर्धी भाजी आणि थोडीशी ग्रेव्ही मी काढून घेत आहे. यावर आता मी शिजवलेल्या तांदळाची एक परत पसरून घेत आहे, म्हणजे अर्धा भात मी यावर घातलेला आहे. आता यावर बिर्याणी मसाला पसरून घ्यायचा आहे. बारीक कट केलेला पुदिना आणि सांबार इथे घालत आहे. कांदा जो आपण तळून ठेवलेला आहे तो याच्यावर घालत आहे आणि जे कांद्याचं तेल होतं उरलेलं ते मी याच्यावर 2 टेबलस्पून घालून घेत आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला पुन्हा रिपीट करायची आहे. जी भाजी मी काढून घेतलेली होती ती पसरवून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला जे उरलेले तांदूळ आहेत ते पूर्ण यावर घालून घ्यायचे आहेत. पुन्हा बिर्याणी मसाला त्यावर घालून घ्यायचा आहे. कट केलेला सांबार आणि पुदिना घालायचा आहे. तळलेला कांदा याच्यावर घालत आहे. गार्निशिंग करता मी यावर तळलेले काजू घालत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असतील तर घाला. आणि यावर आता थोडासा तूप किंवा तेल आपल्याला घालायचं आहे. ह्या वेळेला तुम्ही 2-3 ड्रॉप्स केवडा एसेन्सचे किंवा रोज एसेन्सचे घालू शकता. आणि यावर आपल्याला कव्हर करून आता गॅसवर ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला 1 मिनिट आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 1 मिनिटानंतर गॅस अगदी कमी करून 8 ते 10 मिनिट आपल्याला ही बिर्याणी शिजू द्यायची आहे. 8-10 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते आहे. बिर्याणी अगदी छान शिजलेली आहे. भातही आपल्याला छान अगदी मोकळा झालेला आहे. गॅस मी बंद करत आहे आणि याला कव्हर करून 5 मिनिट मी तसंच याला झाकून ठेवत आहे. 5 मिनिटानंतर मी बिर्याणी काढून घेत आहे. घरभर गरमागरम बिर्याणीचा सुगंध इतका छान पसरलेला आहे. बिर्याणी आपली अगदी छान झालेली आहे. गरमागरमीला दहीचा रायता किंवा सांबाराबरोबर सर्व करा. एकदा नक्की ट्राय करा. बिर्याणी बनवताना आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की 50% बिर्याणी ही आपल्या तांदूळ शिजवण्याच्या याच्यावर अवलंबून असते. तांदूळ आपल्याला प्रमाणातच शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे बिर्याणी आपली हमखास चांगली होणारच आहे. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.